तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तुझी बदनामी करेन. फोटोग्राफरने दिलेली ही एक धमकी आणि 15 वर्षांच्या त्या पीडित मुलीनं जीवन संपवलं. घटना आहे लातूरातील. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ. लातूरच्या निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील प्रथमेश शंकर अकोले हा आरोपी फोटोग्राफीचा व्यवसाय करायचा. याच व्यवसायाचा गैरफायदा घेत या नराधमानं गौर मसलगा येथील 10वीत शिकणाऱ्या अनुष्का माधव आकणगिरी, जिचं वय फक्त 15 वर्ष होतं, हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याने अनुष्काशी जवळीक साधली. हा नराधम तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत गेला. जेव्हा अनुष्काने याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुझे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन आणि तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊन या नराधमाने तिला ब्लॅकमेल केलं. या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर हतबल झालेल्या अनुष्काने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास सोळुंके आणि गावकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात. जोपर्यंत संबंधित नराधम प्रथमेश अकोले याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत पीडितेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय. निलंगा तालुक्यातील आपली आनंदवाडी गौर या ठिकाणी आज एका नराधमाने आपल्या मुलीला जाळ्यात ओढून आज संपवण्याचं काम केलेलं आहे. त्या नराधमाला फाशी तर झालीच पाहिजे, पण पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी संबंध महाराष्ट्र पेटला जाईल. त्यासाठी त्या जोपर्यंत मुलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत. पण जोपर्यंत त्या नराधमाने अशाच प्रकारे 10वीच्या मुलांना आमिष दाखवून जाळ्यात ओढून प्रत्येक मुलांना पार्सल करण्याचं काम, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम करून त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून त्या मुलीचा नंबर काढून आज त्या मुलाने त्या मुलीचं आयुष्य संपवण्याचं काम या प्रथमेश या व्यक्तीनं केलेलं आहे. जोपर्यंत या प्रथमेशवरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा माघार घेणार नाहीत. अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. महाराष्ट्र आज निलंगा तालुकाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. लवकरात लवकर या गुन्ह्याला दुसरं वळण येण्याच्या अगोदर आपण या प्रशासनाने याची तात्काळ कारवाई करावी व आम्हाला आमच्या सर्वांना न्याय द्यावा, हीच नम्र विनंती. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. जोपर्यंत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी जरी दिला असला तरी आता पुढे पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा प्रकारे 10वीत शिकणाऱ्या फक्त 15 वर्षाच्या या तरुणीनं तिचं जीवन संपवल्यामुळे लातूरात संतापाची लाट उसळली आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.